तर मित्रांनो तिकडे वाटतं एकाला स्टिंगरे लागले. लेट सी केवढी मोठी आहे. तो बघा पूर्ण ओढत निघतोय. कोकण एक्स्ट्रीम आयलर 2025चा मानकरी आहे. तर मित्रांनो आता फायनली आहे आपला डे 2 आणि मॉर्निंग झालेली आहे. आपण जायचं आहे आता आपल्या टुर्नामेंट आपल्या स्पॉटवरती. सो थोडा उशीर झालेला आहे. जाऊया आणि डायरेक्ट सेटअप करून नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटूया. लेट्स गो मित्रांनो. खूप मजा येणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा. लेट्स गो. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत आपल्या स्पॉटवरती आणि खूप चांगला आता टायमिंग झालेला आहे. पाटेपला रॉड ठेवलेला आहे. आता पहिली मी कास्ट करत जातो आहे. बेट लाव्या कास्ट करत जाऊया. आपण आज सर्फ फिशिंग रॉड यूज करतो. डायरेक्ट पहिलाच मोठा गेम. सो लेट्स गो मित्रांनो. खूपच मजा आहे. मित्रांनो बघू शकता इथे पाठी सनराईज झालं आहे आणि मस्तपैकी आपल्या इथं रॉड कास्ट झालेला आहे. पार्टिसिपंट त्या साईडला. सो हा साईड थोडा कमी आहे कारण की इथे शेवटला आहे 1 नंबर आणि माझा नंबर आहे 27. सो लेट्स सी आता ह्याच्यावरती आपल्याला काय कॅच होऊ शकतं का. झाला तर पाहिजेच. त्याच आशेनं आलेलं आहे. आज होईल तरच मजा आहे. बघू आता किती 12 वाजेपर्यंत टाईम आहे. 12-1 पण आहे. सो पण नशीब असेल लक असेल तर गावेल. लेट्स गो. मित्रांनो सिंकर लॉक करूया आपण. स्पायडर सिंकर आहे. ऑलमोस्ट 1 तास झाला आहे आणि अजून काही कॅच नाही आहे. बघूया. साल्डिन लावलं आहे बांधून. तारली मासा. लेट्स सी कास्ट करून बघूया काय इकडनं करूया जरा. तर हा चांगला पडला आहे. लेट्स सी काय बाईट होतं काय. मस्त की काच झालेली आहे. इथे आपले वेव्ह फॉर्म होतात. बरोबर त्याच्या पाठी आपले कॅच झाले. बिग कॅचसाठी काहीतरी ट्राय करतो मागासपासून पण काय गावत नाही. बघूया आता काय गावतं. बाईट हो रे लवकर. तर मित्रांनो एकदम प्रॉपर बेट लावलं आहे. बघू शकतात एक छोट्या वेटचं रिग आहे आपल्याकडे. 3 फक्त हे आहेत आपले वेट आहेत आणि मुळे लावले. तर थोडं आपण हे करून घेऊया. आता जवळच मारून ट्राय करूया गिटार किंवा दुसऱ्या कुठे असेल फिश करतं काय पण पडतं. नुसती लांब पण नाही मारायचं. का जवळच मारूया. जवळच मारतो. तर मित्रांनो तिकडे वाटतं एकाला स्टिंगरे लागले.
लेट सी केवढी मोठी आहे तो बघा, पूर्ण ओढत नाही. मी कास्ट करून आलोय, मला गावाला मला परत एवढं चालत जायचंय, धावत जायचं. रॉड पूर्ण बेंड आहे, रॉड पूर्ण बेंड केला नाही, चांगली साईज आहे. मोठी आहे. उलटी टाकली कशाला टाकून दे ना वर, सोडून टाका टायरनी काढून टाकलं त्या अगोदर. टायरनी तोडून टाकली. हे मागे घे थोडी, बस बस थांब. थोडी पुढे मी धरतो. तेल पकडा कोणीतरी, सोडला ना आम्ही असे. काय नाही बच्चा बघायला काय नाही बच्चा रे, काय नाही जरा चुरचुरते बघ. पियुष तू हे हुक सोड ना, हुक सोड. हा सोड आता. त्याला सोड सांगतेस, मला वाटलं वैभवला सांगतेस. एवढे नाही 69 व्हिडिओ घेतेस ना जय? हो 69 आहे. अँगलर कुठे आहे? सर बघा 69. ते तेरला नका हात लावू, ते मेजरमेंट बघा. ओके तुम्हाला आहे ना हे फोटो घे, फोटो. ये सिंगल आहे की डबल आहे बघ. मार पडते. डबल आहे, खालून पण आहे. खाली कुठे असेल? वाळू आहे खालून. मला वाटलं वाळू अडकली, मला वाटलं खालून पण आहे. मस्त रन दिला. गेलेला त्याचा अर्धा खायला गेलेला, घेतलेला पूर्ण. सेटअप फक्त परफेक्ट आहे एकदम, म्हणून एकदम परफेक्ट निघाली. जर दुसरा सेट ना काही असतं ना, संपलं असतं, तो रीलच संपली असते. मित्रांनो बघू शकतो मी सर्कल हुक का वापरला जातात. ऐका पुढे बचत तुझी पकडा पुढे. आता ह्याला करूया आपण सेफली रिलीज. हळूवा चल बाय बाय. गेली. मस्त मजा आली. फर्स्ट टाइम एवढी मोठी स्टिंगरे पकडली आहे. त्याचा रन एवढा सुपर्ब होता. थोडा वेळ मी तर घाबरलेलो की मी पण पाण्यात जातोय का, पण माझा सेटअप चांगला होता, त्याच्यामुळे मी तिला हुकअप करू शकलो, लँड करू शकलो, आणि खरंच मला आज खूप मजा आली. फाईट तर एक जबरदस्त होती. काय तुम्ही बघितलं असाल तेवढी मोठी स्टिंगरे होती. एक 69 सेंटीमीटरची स्टिंगरे होती ही, आणि मस्त फाईट दिलं त्याला दादांना, खूपच भारी. आता बघूया, आपल्याकडे थोडा टाईम आहे, आपण पण ट्राय करतो. आपण मी टाकून आलो आहे माझा सेटअप. सो स्टिंगरेसाठीच ट्राय करूया, कारण की पाणी पण मस्त गार आहे. स्टिंगरेचे चान्सेस खूप आहेत कॅच व्हायचे. सो लेट सी. आता होप्स तो गाऊन दे. चला तर मित्रांनो, शेवटची 10 मिनटं राहिलेत आणि आत्ताच एक कास्ट केलेला. पाणी थोडं चेंज झालं, शांत होतं मागाशी, आता थोडा वारा सुटला आहे. आणि
कंटाळा आला, पूर्ण कंटाळा झाला आहे. काय एक पण बाईट नाही झाली, पण मजा पण येते तेवढीच. काय पप्पा कसं वाटतंय आज, कसं झाले दिवस कसा गेला आजचा? आज आपल्याला काय नाही, पण पप्पाने कोकेरी पकडलं नाही, ट्रेव्हली पकडलं नाही पाठीचा स्विमिंगवरती. मित्रांनो आलात तर कधी या तळाशी गावात या, समोर बघा आपला कवडा रॉक आहे इथे. तिथे ट्रॉलिंगला मासे चांगले मिळतात. तिथे परत सिंपला बीच ना तो सर्जेकोट, सिंपला बीच, सुवर्णगड आहे तिकडे पाठी. सिंपली करायचं ना. हां, सिंपला भेट काहीतरी. आणि ते पाठी बॅक वॉटर आहे, पूर्ण खाडी पट्टा आहे. मी पप्पा जाऊन तिकडे स्पिनिंग करत होते आणि मस्त ट्रेव्हली काढलं नाही. माणसाने आले दिसल वाजवतील आणि अशा प्रकारे आपलं संपेल सगळं. सो बघा लग असेल तर आपल्याला गावतील मासे. हा पॅकअप करूया आणि डायरेक्ट भेटूया प्राईज डिस्ट्रीब्युशनला. लेट्स गो. तर गाईज आता फायनली विसल झालेली आहे आणि टाईम संपला आहे आपला. काय कॅच झालं नाही, पण काय नाही, मजा आली पूर्ण त्याच्यामध्ये. लोकांशी भेटता येतं, वेगवेगळ्या फिशिंग ट्राय करता येतं आपल्याला, एक मजा असते. फिश पकडली पण सगळे आता पॅकअप करतायत, सगळे रॉड आता काढतात, कारण की एकला छोटा आहे. त्याच्यानंतर जे कॅच होतील ते कन्सिडर केले जाणार नाहीत आज. सो आताच आपण जेवूया आणि जेवल्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल आपलं. सो डायरेक्ट तेव्हा भेटूया. लेट्स गो. तर गाईज आता आपण आलो आहोत लंचसाठी. थोडं लंच करू, नंतर मग प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल आणि त्यानंतर लॉंग कास्टची कॉम्पिटिशन पण आहे. सो बघूया, चला पुढे बघूया काय होतं. आज बघू शकतो मी आता लॉंग कास्टची कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे. एक इव्हेंट आहे आपल्या टुर्नामेंटमध्ये लॉंग कास्ट. सो लेट्स सी कोण सर्वात लांब कास्ट करतो आहे. आता ते ॲव्हरेज चेक होईल आपलं, त्याच्या पुढे एक स्पेसिफिक लाईन होईल. सगळ्यात सुरू झालेली आहे आपली लॉंग कास्ट कॉम्पिटिशन सुरू. लॉंग कास्ट कॉम्पिटिशन बाकी कसं काम करायचं आहे. आउट. प्रशांत आलेला आहे इकडे, बघूया कसं देत नाही. पुढे पडला तिथे काढून त्याच्या पुढे लावलं तो झेंडा क्रॉस करायला मागून बाजूला रोड काढणार असंच मला लाईन क्रॉस करायची नाही. लाईनच्या बाहेर गेला, मस्त क्वालिफाय आत्तापर्यंतची आहे. आता ही त्याच्या पुढे जे होतील पुढे होतील त्यांना काउंट केलं जाईल. गुड झालं की मला हात वर करून सांग. आशिष मेहत्रे. अरे नाही रे, वारा हार्ड लक. नेक्स्ट पार्टिसिपेंट तो विषय सावकाश. नॉट क्वालिफाईड. यंग अँगलर. परा काकाच्या मस्त आबा.
क्रॉस पडली. तर काय बघू शकतात प्राइजेस इथे ऑलरेडी ठेवलेले आहेत. आता लगेच प्राइस डिस्ट्रीब्युशन होईल. आणि ट्रॉफीज बघा. स्वागत करतो. आपण पोहोचलो शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच प्राइज डिस्ट्रीब्युशनला. आणि गेले 2 दिवस डोळ्यात तेल टाकून 3 सेशन मध्ये हा संपूर्ण ही स्पर्धा चालू आहे. असं म्हणतात पेशन्सचं दुसरं नाव म्हणजे अँगलर्स. आणि हे अँगलर्स गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये अतोनात प्रयत्न करतात आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे. सगळ्यांचं स्वागत करण्याअगोदर माझं छोटं मनोगत का व्यक्त करतोय, कारण का ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी केकचे अनेक वर्ष मेहनत घेते, पण ती मेहनत आता कुठेतरी लोकांच्या समोर येते. युट्यूबच्या माध्यमातून असू दे, इतर प्रसार माध्यमांच्या मधून असू दे. आणि जर तुम्ही बघाल तर पैशाचं ढोंग करता येत नाही, हे खरं आहे. ह्या सगळ्या ज्या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि खूप चांगल्या रीतीने संपन्न करण्यासाठी बरेच दात्यांची गरज असते. आणि हे जी लोक माझ्या मागे बसलेली आहेत ही आपल्या केकचे फॅमिलीसाठी सगळी उभी आहेत. तर एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि यापुढे देखील ही लोक आपल्यासाठी उभे आहेत. आमचे केकच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग असेल किंवा आपला कोकण पट्टा असेल तर हा संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये स्पोर्ट्स फिशिंगला कशी चालना देता येईल, इंटरनॅशनल लेवलच्या इक्विपमेंट्स असतील किंवा बोट्स असतील तर त्याचं डिझाईन करून त्या बोट्स इथपर्यंत कशा आणू शकतो, तर याचा सगळा प्रयत्न आपला चालू आहे. आणि भविष्यात अगदी येत्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही सगळेजण केकचे जी आपले आहे कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीचे मेंबर्स आहेत. जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत आपल्याला केला आहे या सपोर्टची अपेक्षा आम्ही यापुढेही देखील तुमच्याकडनं करतो. आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. केक कडून एक स्पेशल मंदार जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडून ही मायेची भेट देत आहेत अथांग मोरवेकर याला. आणि अथांगला सुद्धा अँगलर्सची आवड व्हावी आणि त्याने देखील या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं, आवड म्हणून सुद्धा चालेल. धन्यवाद. शुभ हस्ते अवॉर्ड देतोय. KXA 2025चा यंग अँगलर अवॉर्ड जातोय आभा आलेकर. आभा सुद्धा गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी मेहनत घेते आणि गेले 2 दिवस सुद्धा ती संपूर्ण स्पर्धेसाठी जिथे कोणी हाक मारेल तिथे उपलब्ध असते. अशा पद्धतीचं आबाचं हे प्रेम अँगलर्स वरचं आणि या स्पर्धेवरचं. धन्यवाद आबा. नासिरबाईंना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते लेडी अँगलर आणि विजेती आहे KXA 2025 लेडी अँगलर आहे सोनम चव्हाण फ्रॉम रत्नागिरी. Angler of the year. KXA Angler of the year. कोकण एक्स्ट्रीम अँगलर ऑफ द इयर 2025 चा मान मिळतोय कोण असेल? सुशील खांबळे. संपूर्ण वर्षभराचं डेडिकेशन, कॅचेस, तुमचं डेडिकेशन जे असतं तो ते सर्व. फर्स्ट कॅच ज्याने सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेश गेला या स्पर्धेचा. पाहूया कोण आहे, कदाचित तो सगळ्यांना माहितीच असेल. फर्स्ट कॅच KXA 2025 आहे अक्षय शिवलकर. मॅक्झिमम कॅच आणि विजेता आहे अनिकेत निरोखेकर. 5 कॅच 33 पॉइंटने अनिकेत या रँक मध्ये पुढे आला आणि अनिकेत निरोखेकर मॅक्झिमम कॅच.
K1 2025. सेकंड रनर आहे मनोज शिरोडकर. गिटर फिश त्याने कॅच केला होता 85 सेंटीमीटरचा. एकदा जोरदार टाळ्या मनोज साठी झाले पाहिजेत. 2 दिवस 3 शिफ्ट मध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवलाय आणि एवढ्या सर्व मला वाटतं 120 ते 115 अँगलर्स मधून हा तृतीय क्रमांक प्राप्त झालाय मनोज शिरोडकरला. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स 2025 द्वितीय क्रमांक फर्स्ट रनर अप ज्याने गिटार शार्क 86 सेंटीमीटर पकडली अनिमेश भूते. रोख रुपये 40,000 बोमेकर डेव्हलपर्स पुरस्कृत. मोरेकर रिलेटर्स पुरस्कृत रोख रुपये 40,000 K1 ट्रॉफी आणि मेडल मिळते आणि हा संपूर्ण पुन्हा एकदा सेटअप मिळतो. जवळपास 30 ते 40,000 सेटअप या छोट्या अँगलरला आणि हा करिश्मा करून दाखवला त्याने या 2 दिवसामध्ये. खूप खूप अभिनंदन. कोकण एक्स्ट्रीम अँगलर 2025 चा मानकरी आहे हरीश चोनकर. 69 सेंटीमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट्सनी चोनकर साहेबांनी आपल्या करिश्मा करून दाखवले आणि मला वाटतं त्याच माशाची त्यांनी खाल काढून पॅन्ट बनवली आणि ती पॅन्ट घालून ते आले. एकदा जोरदार टाळ्या चोनकर साहेबांसाठी. प्रथम क्रमांक कोकण एक्स्ट्रीम अँगलरचे किताब जिंकला 2025 चा चोनकर साहेबांनी बऱ्याच वर्षाला. स्कोअर बोर्ड आपण यावेळेला इंट्रोड्यूस केला होता ज्याच्यावर पूर्ण फेसबुकवर व्हॉट्सअपवर आणि सर्व सोशल माध्यमावर आपला इव्हेंट लाईव्ह आलेला, स्कोअर बोर्ड लाईव्ह आलेला आणि हे सर्व करण्यासाठी गेले 2 महिने पूर्ण टीम मेहनत घेत होती आणि याच्यात मेन लीड होता अभिषेक आलेकर यांचा. तर त्याबद्दल मी त्यांना सन्मानचिन्ह देऊ इच्छितो KFC तर्फे. कारण का मला माहिती आहे की त्याची मेहनत किती आहे या सगळ्या गोष्टी मागे. अक्षरशः म्हणायला हरकत नाही की डोळे फोडून काम केलंय. रात्रभर बिचारा तो या सगळ्या गोष्टीमध्ये असायचा. KXA कडून आज सेट मिळतोय लकी ड्रॉ साठी. अजून 2 लकी ड्रॉ आहेत. प्रमोद वाळे. प्रमोद वाळे जोगळेकर सर यांचे शुभ असते. पुढील लकी ड्रॉ. मी नेहमी माझ्या खास मित्राची जो गोव्यावरनं येतो त्याची चेष्टा करत असतो की तू कधी आयुष्यात सलीम मासा पकडला नाही. सलीम मुलाचं नाव अजूनही आलं नाही, त्याच्या पुढचं नाव आलं. सलीम इकडे पण चुकला, सलीम इकडे पण चुकला. त्याच्या नेक्स्ट जो होता त्याचं नाव आलं दीपक गजानन पोद्दार. आहे का इकडे दीपक गजानन पोद्दार? आपण रिमूव्ह करूया पुन्हा एकदा नावावरती पहिली क्रू मेंबर पण प्रशांत सुभाष घाग. बोललो तरी ना प्रशांतला काहीतरी आहे. मयूर पाटकर साहेबांना विनंती करतो त्यांचे शुभाशय. मित्रांनो आम्ही लवकर निघणार होतो. प्रशांतला बोलवलं काहीतरी चान्स नासिर सरांना विनंती करतो त्यांनी पण यायचं. बघू शकता तुम्ही कासन फिशिंग टॅकलचे ओनर आणि मयूर पाटकर साहेब. तर मित्रांनो प्रशांतला बोललेलो आज थांबूया जरा वेळ अजून.
प्राईज डिस्ट्रीब्युशन थांबवे आणि बघितलात लकी ड्रॉमध्ये प्रशांताचं नाव आलेलं आहे. कसं वाटतं प्रशांता? एकदम कॉम्पिटिशन आपली फेल नाही गेली आहे. मजा आहे मजा आहे. तर मित्रांनो हे बघा सेकंड रनर अप ना, सेकंड रनर अपला सेकंड रनर अपला एवढा आहे. मग फर्स्ट रनर अपला बघा हे आहे विनरला ट्रॅव्हल रॉड बोनचा. सेकंड वाईज वाला कोण गेला अन्न तिघांचे गेले. तर गाईज आता फायनली आपली KXC 2025 टुर्नामेंट संपलेली आहे आणि खूपच मजा आली मित्रांनो. या टुर्नामेंटला 2 डेजची टुर्नामेंट होती 3 सेशन्समध्ये आणि तुम्ही बघितलं असाल विनर्स कोण झालेत. आपल्या रत्नागिरीमधला पण विनर्स आलेला आहे आणि खूपच मजा आली मित्रांनो. नेक्स्ट टाईम पण मजा येणार आहे 2026मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, असा सपोर्ट करा आणि शेअर करा आणि माझे पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा. बाय बाय.